a triangle. I have three sides and 3 corners. मी त्रिकोण आहे. मला तीन बाजू आणि 3 कोपरे आहेत. I am a square. मी चौरस आहे. I have 4 sides and 4 corners. मला 4 बाजू आणि 4 कोपरे असतात. I am a cuboid. मी इष्टिका चित्ते आहे. I have 12 edges and 8 corners. मला 12 कडा आणि 8 कोपरे असतात. I am a rectangle. मी आयत आहे. I have 4 sides and 4 corners. मला 4 बाजू आणि 4 कोपरे असतात. I am a cube. मी घन आहे. I have 12 edges and 8 corners. मला 12 बाजू आणि 8 कोपरे असतात. I am a circle. मी वर्तुळ आहे. I have 1 curved side and 0 corner. मला 1 वक्र बाजू आणि 0 कोपरे असतात. I am a cylinder. मी दंडगोल आहे. I have 2 edges and 0 corner. मला 2 कडा आणि 0 कोपरे असतात. आता सर्वांनी पुढे लक्ष द्यायचे. बालवाडी मुलं, ए बाळा, आज आपण शिक्षण सप्ताह साजरा करतो आहोत. या शिक्षण सप्ताहाचा आज दुसरा दिवस आहे. त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे उपक्रम घेत आहोत. तर गणित विषय हा खूप महत्त्वाचा विषय आहे आणि ह्या विषयामध्ये अनेक शास्त्रज्ञ होऊन गेले. आपल्याला वाटतं की फक्त विज्ञानाचे शास्त्रज्ञ असतात, आहे की नाही, परंतु प्रत्येक विषयाचे शास्त्रज्ञ असतात. प्रत्येक विषयाचं ज्ञान आहे ते वाढवलं पाहिजे, संशोधन व्हायला पाहिजे. त्यानुसार गणितमध्ये सुद्धा अनेक शास्त्रज्ञ होऊन गेले, थोर व्यक्ती होऊन गेल्या आणि या व्यक्तींनी गणित हा विषय सोपा करायचा प्रयत्न केला. एखाद्या वेगवेगळ्या गोष्टीमध्ये शोध लावायचा प्रयत्न केला. त्यामध्ये आपल्या भारतातील सुद्धा काही गणितज्ञ होऊन गेले. त्या गणितज्ञांची आपण आज तुम्हाला माहिती सांगणार आहे. पहिले आहे श्रीनिवास रामानुजन. बघा, श्रीनिवास रामानुजन अयंगार यांचा जन्म 22 डिसेंबर 1887 रोजी तमिळनाडू प्रांतातील इरोड या गावी झाला. त्यांचं नाव संत रामानुजा यांच्यावरून ठेवण्यात आलं होतं. त्यांचे वडील श्रीनिवास अयंगार एका कापडाच्या व्यापाराकडे नोकरी करत होते. त्या व्यवसायातील प्राप्ती अत्यंत तुटपुंजी असल्याने त्यांनी आपला मुक्काम कुंभकोणम या शहराला हलवला आणि एका व्यापाराकडे मुनिमाची नोकरी करायला सुरुवात केली. वयाच्या 5व्या वर्षी रामानुज यांचे नाव कुंभकोणमच्या प्राथमिक शाळेत दाखल करण्यात आले. लहानपणापासूनच रामानुज यांचे गणितावर प्रभुत्व होते. ते जेव्हा इंग्रजी विषयात नापास झाले तेव्हा त्यांनी शाळा सोडली. त्यांना इंग्रजी विषय अवघड वाटायचा, काहीतरी कारण असेल, व्यवस्थित शिकवलं नसेल, त्यामुळे ते नापास झाले आणि त्यांनी काय केलं, शाळा सोडली. बघा, त्यानंतर ते गणित शिकले. त्यांना गणित आवडायचं, गणितातल्या वेगवेगळ्या गोष्टी करणे, गणित सोडवणे, आवडावर गणित सोडवणे त्यांना आवडायचं. त्यांनी आपली वेगळी ओळख प्रस्थापित केली. रामानुजन यांनी गणितात 120 प्रमेय निर्माण केले. त्यासाठी केम्ब्रिज विद्यापीठाने त्यांना आमंत्रण केले. गणित विषयामध्ये त्यांनी जे संशोधन केलं, अभ्यास केला, त्यातून जगप्रसिद्ध विद्यापीठ आहे केम्ब्रिज, या विद्यापीठाने आमंत्रण केलं, बोलवलं. रामानुजन यांच्या गणिताबद्दलच्या योगदानामुळे त्यांचा जन्मदिन राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा केला जातो. म्हणजे त्यांचा जो जन्मदिन आहे तो त्यांचा जन्मदिन काय असतो, आपल्या भारताचा राष्ट्रीय गणित दिन असतो. दुसरे आहेत आर्यभट्ट नावाचे. भारताचे सर्वात पहिले गणितज्ञ म्हणून आर्यभट्ट ओळखले जातात. सर्वात पहिले गणितज्ञ
आर्यभट्ट यांनी 5व्या शतकात पृथ्वी गोल आहे हा सिद्धांत मांडला. म्हणजे जगामध्ये पहिल्यांदा कोण म्हणलं पृथ्वी गोल आहे? आपले आर्यभट्ट. बघा जगातल्या लोकांना काय वाटायचं अगोदर कसं पृथ्वी आहे सपाट आहे. पण भारताचा पहिला माणूस आर्यभट्ट गणितज्ञ त्यांनी सांगितलं की पृथ्वी गोल सपाट आहे का? नाही, पृथ्वी आहे गोल. हा सिद्धांत त्यांनी मांडला. आर्यभट्ट यांचा अंकगणित, बीजगणित व भूमिती या गणिताच्या शाखांचा त्यांचा सखोल अभ्यास होता. वयाच्या 13व्याच वर्षी त्यांनी बीजगणितावर आणि ज्योतिषशास्त्रावरचा ग्रंथ लिहिला. 13व्या वर्षी. बघा म्हणजे 6वी 7वी 8वीला जे मुलं असतात तेवढ्या वयाचे असतात त्या काळात ग्रंथ लिहिला. एवढ्या लहान वयात किती हुशार असतील ते. म्हणून आर्यभट्ट यांना बीजगणिताचा जनक असे मानतात. कायचा? बीजगणिताचा जनक. गणिताचा एक प्रकार आहे बीजगणित नावाचा. आर्यभट्ट यांनी शून्याचा शोध लावला. बघा शून्याचा शोध कोण लावला? आर्यभट्ट यांनी शून्याचा शोध लावला. शून्य कसा असतो, त्याचं चिन्ह काय, शून्याचं महत्त्व, शून्याचा शोध त्यांनी लावला. आर्यभट्ट यांच्या कामामुळे भारताने आर्यभट्ट यांच्या नावाने पहिला उपग्रह आकाशात पाठवला होता. पहिला उपग्रह आपण आकाशात सोडला, तो उपग्रह त्यांच्या नावाने आपण सोडला. दुसरे आहेत शकुंतला देवी, एक महिला गणितज्ञ. शकुंतला देवी या भारतातल्या सर्वात प्रसिद्ध महिला गणितज्ञ मानल्या जातात. त्यांना मानवी कॉम्प्युटर असंही म्हटलं जातं. काय म्हणायचं ना? मानवी कॉम्प्युटर. असं का म्हटलं जायचं? तर त्या कॅल्क्युलेटर विना आकडेमोड करत. कॅल्क्युलेटर असतं, आपण किती मोठी आकडेमोड टाकली ती लगेच सोडवतं. पण त्या शकुंतला देवी ज्या होत्या ते बिना कॉम्प्युटरचं कॅल्क्युलेटरचं एकदम सहज ते आकडेमोड करायचे. अवघड गणित लगेच तोंडी सोडवायचं ते. त्यांचा जन्म इसवी सन 1939 मध्ये झाला. शकुंतला यांच्या नावावर अनेक विक्रम आहेत. त्यांनी जगातल्या सगळ्यात वेगवान कॉम्प्युटरपेक्षाही वेगाने 50व्या सेकंदाला 201चं 23 वर्गमूळ काढलं होतं. म्हणजे कॉम्प्युटरला किती लागतो? फास्ट करतो, पण त्याच्यापेक्षा सुद्धा त्यांची बुद्धिमत्ती तल्लख होती, हुशार होती म्हणू शकतो आपण. त्यांनी ते गणित लवकर सोडवलं होतं. दुसरे आहेत C.S. शेषाद्री. शेषाद्री यांनी अल्जेब्रिक जॉमेट्रीमध्ये बरेच योगदान दिले. मद्रास विद्यापीठात त्यांनी गणित विषय घेऊन पदवी घेतली. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून त्यांनी PhD केली. शेषाद्री कॉन्सन्टेंट अँड नराईशम शेषाद्री कॉन्सन्टेंट हे यांचे संशोधन कार्य प्रसिद्ध आहे. 2009 मध्ये त्यांना पद्मभूषणने सन्मानित करण्यात आले. भारतातर्फे त्यांना एक पुरस्कार देण्यात आला, पद्मभूषण नावाचा प्रसिद्ध पुरस्कार आहे, तो त्यांना देण्यात आला त्यांच्या कामगिरीबद्दल. पुढचे आहेत कल्यामपुडी राधाकृष्ण राव म्हणजे C.R. राव. कर्नाटकात जन्मले C.R. राव यांनी आंध्र प्रदेशातून गणितमध्ये MA तर कोलकातामध्ये सांख्यिकी विषयात MA ही पदवी घेतली होती. राव यांनी एकूण 14 पुस्तकं लिहिली. त्यांचे 350 रिसर्च पेपर प्रकाशित झाले. विशेष म्हणजे त्यांच्या अनेक पुस्तकांचा युरोप, चीन, जपान भाषेत अनुवाद करण्यात आला. म्हणजे आणि जे भाषा आपल्या भारतीय भाषेत जे पुस्तकं लिहिली होती त्या भाषांचा जगातल्या वेगवेगळ्या भाषेमध्ये अनुवाद करण्यात आला. एवढे त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. म्हणजे आपल्याला वाटतं की विषय अवघड आहे, पण जर आपण वेळेवर योग्य पद्धतीने अभ्यास केला तर आपल्याला गणित विषय हा सोपा जातो. गणितामध्ये जग आपलं संपूर्ण जग आहे ते गणितावर उभं राहिले. चंद्र सूर्याची गती, पृथ्वीची गती, एखादी इमारत बांधायची म्हणलं असेल तर, एखादं ऑपरेशन करायचं म्हणलं असेल तर सगळे गणिती आकडेमोड असते. सगळी गणिती आकडेमोड जर व्यवस्थित जुळली तर ती गोष्ट व्यवस्थित जुळते आहे की नाही. चंद्रयान कसं चंद्रावर पाठवायचे, कधी पाठवायचे, वेगवेगळ्या ग्रहावर यान कसे पाठवायचे, किती वेळात पाठवायचे, त्यांना जायचा वेळ, काळ, वेळ सगळे गणितामध्ये गणितीच आकडेमोड असते आहे की नाही. सगळी गणितीमध्ये आकडेमोड असते. बाळाचा जन्म कधी होणार आहे हे पण गणिती आकडेमोड आहे. सगळं काही प्रत्येक गोष्ट आपण गणितामध्ये मांडायचा प्रयत्न करतो. अशा प्रकारे गणित हा विषय आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आपण अभ्यास करू शकतो, पदवी मिळवू शकतो, पुढे जाऊ शकतो, शोध लावू शकतो आणि आपलं आयुष्य सुखकर करू शकतो. धन्यवाद. मी माझे गाणे म्हणते, तुम्ही माझ्या पाठीमागे म्हणा. एक सोंड हत्तीला, 2 चाके सायकलला, 3 पाती पंख्याला, 4 पाय टेबलाला, 5 बोटे हाताला, 6 कोण षटकोनाला, 7 ज्योती समई
मोठा. हा एक छोटे बोट ताली वाजवा पटकन पटकन त्याला वळण्या झटकन त्याला खाली आणा हाताच्या घडीमध्ये त्याला लपवा दोन छोटी बोटे ताली वाजवा पटकन त्याला वळण्या झटकन त्याला खाली आणा हाताच्या घडीमध्ये त्याला लपवा तीन छोटी बोटे ताली वाजवा पटकन त्याला वळण्या झटकन त्याला खाली आणा हाताच्या घडीमध्ये त्याला लपवा चार छोटी बोटे ताली वाजवा पटकन त्याला वळण्या झटकन त्याला खाली आणा हाताच्या घडीमध्ये त्याला लपवा पाच छोटी बोटे ताली वाजवा पटकन त्याला वळण्या झटकन त्याला खाली आणा हाताच्या घडीमध्ये त्याला लपवा वाजवा. छान छान. तुझं नाव काय बाळा? आणवी पूर्ण सांग की. आणवी शुभांगी प्रमोद बाळवकर लहानाळ विठ्ठलवाडी तालुका दळण जिल्हा पुणे. आता आपण घड्याळात वाजले एक ही कविता म्हणणार आहे. हे बडबडी गीत म्हणणार आहे. सर्वांनी सोबत म्हणायचे आणि छान नाचून म्हणायचे. तयार सर्वजण? चला सुरुवात. खापर उचलण्यात 1 तास गेला. माऊल शोधण्यात बाबा आले बाबांशी बोलण्यात मी मारल्या चक्रा